पुढची बातमी पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानींचा आज विवाह सोहळा पार पडतोय। मुंबईमध्ये हा विवाह सोहळा पार पडतोय। या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं विविध क्षेत्रातील बड्या हस्तींनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय। रिलायन्स समूहाचे सीएमडी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळतंय। सहकुटुंब अंबानी परिवाराने या लग्न सोहळ्याला आपली उपस्थिती दर्शवलेली आहे। आज मुंबईमध्ये हा लग्न सोहळा पार पडतोय आणि या लग्न सोहळ्याला वेगवेगळ्या क्षेत्रांमधील मान्यवर उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये हा लग्न सोहळा पार पडतोय आणि या लग्न सोहळ्याला सेलिब्रिटीज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। अगदी बॉलिवूड पासून ते राजकीय क्षेत्रापर्यंत सगळ्याच क्षेत्रातील मान्यवर लोकांनी इथे उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळतंय। बिग बी अमिताभ बच्चन हे सुद्धा सहकुटुंब या लग्नासाठी उपस्थित आहेत। सोबत अनिल अंबानी, जया बच्चन आणि त्यांची सुपुत्री श्वेता बच्चन सुद्धा उपस्थित आहेत। त्याचबरोबर आपण आणखी काही दृश्य समोर आलेली आहेत ज्यामध्ये आपण बघतोय की ठाकरे कुटुंब आणि बच्चन कुटुंब हे एकत्रितपणे आपल्याला सोबत पाहायला मिळत आहे। संजय राऊत सुद्धा सोबत उपस्थित आहेत। त्याचबरोबर रश्मी ठाकरे, जया बच्चन, अमिताभ बच्चन, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा आपल्याला एकत्रितपणे दृश्यांमध्ये पाहायला मिळतात आणि मोठमोठे सेलिब्रिटी या लग्नासाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या क्षेत्रातील राजकीय क्षेत्र असेल किंवा सिनेमामधील असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठमोठे लोक इथे हजेरी लावताना पाहायला मिळतात। आपण बघतोय की उद्योग क्षेत्रातील सुद्धा मोठे नाव या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत। रिलायन्सचे सीएमडी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी सुद्धा या लग्न सोहळ्याला हजेरी लावलेली आहे। त्याचबरोबर अनिल अंबानी सुद्धा या लग्न सोहळ्यामध्ये पाहायला मिळालेत। सोबतच आपण बघतोय राजकीय क्षेत्रामधून ठाकरे कुटुंबाने सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे। सोबत शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत सुद्धा आपल्याला या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत सर्वपक्षीय नेते आणि मोठमोठे सेलिब्रिटीज या लग्न सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबईमध्ये हा लग्न सोहळा पार पडतोय। सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी या दोघांचा विवाह सोहळा आज मुंबईमध्ये पार पडतोय आणि त्याचसोबत आपण बघतोय की सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा आपल्याला या लग्न सोहळ्यामध्ये पाहायला मिळालेले आहेत। ही थेट दृश्य आता समोर आलेली आहेत। सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत। ती सुद्धा दृश्य आता समोर आलेली आहेत। तर वेगवेगळ्या क्षेत्रामधून मोठमोठे बडे नेते असतील, त्याचबरोबर मोठमोठे सेलिब्रिटीज असतील। आपण बघतोय काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी सुद्धा या लग्न सोहळ्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। सोबत काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड आहेत। काही वेळापूर्वीच आपण पाहिलं की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं पाहिलं आपण बघतोय की काँग्रेसचे अध्यक्ष खरगे सुद्धा आपल्याला या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या लग्न सोहळ्याला उपस्थित आहेत। त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आपण बघतोय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित आहेत। सहकुटुंब ते सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत। सोबत शर्मिला ठाकरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर अमित ठाकरे सुद्धा सपत्नीक या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। वेगवेगळ्या पक्षातील ज्येष्ठ नेते, पक्षप्रमुख या सोहळ्यासाठी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। त्यानंतर आपण बघतोय की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्याचबरोबर प्रणिती शिंदे यांची सुद्धा या लग्न सोहळ्याला उपस्थिती पाहायला मिळालेली आहे।